आता नाशिकमध्ये छगन भुजबळ समर्थकांकडनं भुजबळ फार्म बाहेर लावण्यात आलेले जे होर्डिंग आहे ते सध्या चर्चेचा विषय ठरतंय। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असा उल्लेख यावरती करण्यात आलाय। मात्र या होर्डिंगवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासोबतच अजित पवारांचा फोटो गायब आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। दरम्यान छगन भुजबळ येवल्यामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत ओबीसी समर्थकांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये भुजबळ फार्म बाहेर एक होर्डिंग लावण्यात आलंय आणि हे होर्डिंग सध्या चर्चेचा विषय बनलंय। त्यावरती साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असं लिहिण्यात आलंय। मात्र होर्डिंगवरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासोबतच अजित पवारांचा फोटो गायब आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। छगन भुजबळ हे येवल्यात आलेत कारण अधिवेशन अर्धवट सोडून ते नाशिकला रवाना झालेत। पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि ते आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिकमधून आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, भुजबळ फार्मच्या बाहेर लागलेला बोर्ड काय आहे? श्वेता, मी आता नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि त्या ठिकाणी जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी जे आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीचा एक होर्डिंग लावलेला आहे। साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत, समस्त भुजबळ समर्थक अशा आशयाचा हा फलक आहे आणि या फलकाच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांकडनं शक्ती प्रदर्शन केलं जातं आहे। विशेष म्हणजे या होर्डिंगवरनं अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील त्यांचा प्रोटोकॉल जो होर्डिंगवर असतो तो मात्र आता गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या भेटी घेण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं कार्यकर्ते जे आहेत ते अशा पद्धतीनं भुजबळ फार्मवर दाखल होत आहे। काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। आपण कुठून आलेला आहात आणि आपली काय नेमकी भूमिका आहे, काय भूमिका घेऊन आपण इथे आलेला आहात? तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आराध्य दैवत आदरणीय लोकनेते भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रचंड मोठा आक्रोश। साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेचे सोबत तमाम महाराष्ट्रातली ओबीसी जनता आहे। संत शिरोमणी सावता महाराज हे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत आणि तमाम माळी समाजाचं कुलदैवत आणि आराध्य दैवत मानलं जातं। तिथला आदेश या महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जर उद्या जे साहेबांनी जर भूमिका घेतली तर महाराष्ट्र, आजच साहेब काय भूमिका घेत नाहीत म्हणून महाराष्ट्र शांत आहे। जर साहेब बोलतील तर उद्या महाराष्ट्रात चित्र वेगळं असेल। तथाकथित लोकांनी आदरणीय साहेबांना डावलण्याचा प्रयत्न केला, पण ओबीसी समाजासाठी त्यांचं मोठं काम आहे, त्यांचा आवाज बुलंद आहे। तो आवाज दाबण्यासाठी कदाचित मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू दिला असेल। दुसरी गोष्ट, जे ओबीसीच्या पाठीमागच्या 2 वर्षामध्ये जे महाराष्ट्रात उलथापालथ झाली त्या उलथापालथीमध्ये आणि आक्रोशामध्ये एक प्रचंड मोठा। तुम्ही नेमके कुठून आलेला आहात आणि तुमच्यासोबत किती कार्यकर्ते आहे, कुठल्या कुठल्या भागातून आता तुमचे कार्यकर्ते जे आहे ते दाखल होत आहे? मी संत शिरोमणी सावता महाराज देवस्थान श्री क्षेत्र आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथून आम्ही सर्वजण आलेलो आहोत। प्रचंड कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी आज साहेबांच्या आदेशाने येते। आपण बघतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातले हे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे ते आता नाशिकमध्ये दाखल होत आहे। म्हाडामधनं आलेले, म्हाडा भागातनं आलेले काही कार्यकर्ते आहे। अशाच स्वरूपाचे कार्यकर्ते जे आहेत ते हळूहळू छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी नाशिकच्या त्यांच्या या भुजबळ फार्मवर दाखल होत आहे। पुढच्या काही वेळामध्ये छगन भुजबळ हे त्यांच्या कार्यालयात येतील आणि त्यानंतर ते या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहे आणि त्यानंतर ते येवल्याच्या दिशेनं अर्थात त्यांच्या मतदारसंघाच्या दिशेनं रवाना होणार आहे। बिलकुल लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।